आलेले सांगोल्यातले आपले मित्र ज्या स्थळी हा आपला कौटुंबिक कार्यक्रम होतो आहे त्याचे तसं बघितलं तर यजमान आमचे मित्र सपनाईकर आज मला मनापासून आनंद होतो आहे ते या गोष्टीचा की म्हणजे 60 पार केल्यानंतर जीवनाची दिशा कशी राहील याविषयी प्रत्येक माणसाला संभ्रम असतो, परंतु मी असा भाग्यवान माणूस आहे की मला भरभरून प्रेम करणारी जी आपल्यासारखी राज्यभरातील मंडळी आहे त्यांच्यामुळं सतत काहीतरी नवीन केलं पाहिजे हा विचार 60 नंतर माझ्या मनात आला। म्हणजे मी मुंबईत देखील अनेक बैठकांमध्ये कौतुकानं सांगतो की पत्रकारितेत मुंबईत करिअर करायला 25शीत जातात, 30शीत जातात, काही जण 40शीत जातात, पण मुंबईत 60 नंतर करिअर करायला जाणारा माझ्यासारखा मीच असेल असं मी तिथं बैठकांमध्ये देखील विनयपूर्वक नमूद करत असतो। आणि हे खरं आहे की 60 नंतर मुंबईला चालला आहे, एक तर ग्रामीण महाराष्ट्रातून मुंबईला जाणार म्हटलं की आपल्या स्वतःच्या कुटुंबापासूनच त्याला विरोध असतो, परंतु मला कुटुंबातूनही कधी विरोध झाला नाही किंवा जे करतो आहे ते करू द्या। म्हणजे आमची आई ही जगातली सगळ्यात मोठी डिसिजन मेकर होती। मी MBA शिकलेलो आहे, MBA शिकलेलो आहे म्हणजे फक्त शिकलेलो नाही, त्यात मी विद्यापीठात रँकमध्ये येण्याचं काम केलं आहे, त्यात चांगल्या पद्धतीनं हे केलं आहे, परंतु MBAमध्ये जे डिसिजन मेकिंग शिकवलं जातं त्याचे खरे धडे माझ्या अशिक्षित आईनं मला जीवनात दिले। त्यामुळं मी तुम्ही सगळे आपल्या हार्डकोअर टीममधले आहात, तुम्हाला हे माहीत पाहिजे की आपण ठरवलं की काहीही करू शकतो याचा विश्वास जर कोण देत असेल घरातून तर आपले आईवडील आणि त्यांच्यानंतर पत्नी आणि कुटुंब देत असतं। मी असा भाग्यवान आहे की मला याच्या जोडीला तुमच्यासारखा खंबीर आणि खमक्या मित्रपरिवार आयुष्यभर डिसिजन मेकिंग करताना लाभला। डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ज्यावेळेस बार्शीतूनच त्याचं रोपटं लावण्याचा निर्णय झाला, सुरुवातीला त्याची खिल्ली उडवली गेली किंवा काय राजामानेला काम नाही अशा प्रकारची भावना व्यक्त केली गेली, परंतु आपण ठाम होतो। आज मी त्या पहिल्या दिवशी जे तुम्हाला सर्वांना सांगत होतो किंवा कुणालाही यात आपल्याला बळजबरीनं बोलवायचं नाही, कुणालाही आपल्याला असं म्हणायचं नाही किंवा तू संघटनेत आलं पाहिजे, ज्याला यायचं तो येईल, ज्याला यायचं नाही त्यांनी येऊ नये। आणि हे ठरवत असताना आपल्या पहिले 2 नियम आपण ठरवले होते। एक, पहिल्यांदा कुटुंबाच्या जबाबदाऱ्याला न्याय दिला पाहिजे, कुटुंबाचं नाहीतर कुटुंबातल्या सगळ्या जबाबदाऱ्या वाऱ्यावर सोडल्या आणि हा नेतृत्व करायला निघाला आहे, हे चालणार नाही आपल्याला। दुसरा मुद्दा, व्यावसायिक जबाबदाऱ्या ज्या आहेत की बाबा आत्ता एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे, ज्या कार्यक्रमातून आपल्याला 4 पैशाची जाहिरात मिळणार आहे आणि अध्यक्षाचा फोन आला राजमानेचा की बाबा ते तिकडं तुम्ही जा, तर स्पष्ट सांगितलं पाहिजे आत्ता मला हे माझं व्यवसाय महत्त्वाचा आहे। तर असे नियम आपण अगदी पहिल्या दिवसापासून ठरवले। अगदी मुंबईच्या ठाण्याच्या बैठकांमध्ये देखील ज्यावेळी मी हे बोललो त्यावेळी त्यांनी सगळ्या सहकाऱ्यांनी या विचाराला भरभरून साथ सर्वांनी दिली। अगदी ठाण्यासारख्या शहरात 150 सदस्य आपले होतात, ही काय साधी गोष्ट नाही।
आणि त्या बैठकीला ठाण्याच्या बैठकीला अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते देखील तब्बल 2 तास थांबून त्यांनी सर्वांशी संवाद साधला. मी हे उदाहरण याच्यासाठी तुम्हाला देतो आहे की आपण ही जी सगळी मांडणी केली, आपण हे जे सगळं विकसित करतो आहे, अगदी चांदल्यापासून बांद्यापर्यंत आपलं आज नेटवर्क तयार झालेलं आहे, परंतु यात कुणालाही मारून मुटकून आपण या असं म्हणत नाही. कुणालाही खोटी प्रसिद्धी मिळावी म्हणून, पुढारपण मिळावं म्हणून, मिरवावं म्हणून जे करतायत त्यांना आपण बिलकुल यात थारा देत नाही. त्यांनी यावं, आपलं जे धोरण ठरलेलं आहे त्याप्रमाणे पुढं जावं. आपण मोर्चे काढत नाही, आंदोलनं करत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं एखाद्या अधिकाऱ्यांनी अन्याय केला म्हणून त्याच्या विरोधात मोर्चा काढला असं आपलं धोरण कधीच राहिलेलं नाही. परंतु जो अधिकारी घोटाळे करतो त्याला वठणीवर आणण्याचा कायदेशीर मार्ग काय आहे, पत्रकारितेचा त्या कायदेशीर मार्गाला कशा पद्धतीनं उपयोग करायचा याची सूत्र मांडून आपण भल्यांना ताळ्यावर आणलेलं आहे. आणि ते ताळ्यावर आणताना म्हणजे नाक तोंड दाबून बुक्क्याचा मान या पद्धतीची कार्यपद्धती आपण त्या बाबतीत केली. तर ते तसं करताना त्याचं कारणच असं की जर आपण त्याचा गाजावाजा केला तर लगेच त्याची नकारात्मक चर्चा ही त्या भागात होत असते की बाबा एखाद्या शाळेतला गैरप्रकार आहे, त्या गैरप्रकारावर दिनेशने जाऊन मी पत्रकार आहे, मी असं करणार आहे म्हणणं आणि तेच आपल्याला पाहिजे ते घडवण्यासाठी योग्य ठिकाणी नाक दाबणं, यात काय घडू शकतं याचा अनुभव दिनेश तू घेतला की बाबा जे बार्शीकरांना पाहिजे होतं तेही घडलं, कुठं त्याची चर्चाही नाही आणि तुला जो मनस्ताप पत्रकार म्हणून होणार होता तोही झाला नाही. अशा प्रकारचं हे सॅम्पल केस म्हणून मी उदाहरण सांगितलं. राज्य पातळीवर आपण या पद्धतीनं काम करत आहोत. या पार्श्वभूमीवर आज राजमान्यता आणि राज्यातले सर्व पक्ष, राज्यातले सर्व नेते आपण पाहत असाल की आपल्या संघटनेशी जोडले जात आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अधिवेशनात असं मत पुढं आलं की आपण राज्यातल्या सर्व पत्रकार संघटनांचा महासंघ स्थापन करावा. सतीश भाऊ जे म्हणाले की बाबा आपण प्रिंट मीडियाचा पत्रकार संघ स्थापन करावा, तर व्यक्तिगत माझं मत असं आहे की आपण त्या भानगडीत पडू नये. त्याचं कारण असं की आपण जर डिजिटल मीडियाचं एवढं नेटवर्क स्ट्रॉंग करतो आहे आणि त्यातच आपण प्रिंटच्या लोकांना सामावून घेऊ, परंतु राज्यातले जेवढे पत्रकार संघ आहेत त्यांचा महासंघ तयार करू आणि त्याचं नेतृत्व आपल्याकडे घेऊ. उदाहरणार्थ की बाबा आता ॲक्रेडिटेशन कमिटीचे चेअरमन राज्याचे यदू जोशी की जे श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी माझी त्याच दिवशी मला वाटतं बरेच जण तुमच्यापैकी होते. हां, मी लगेच त्यांना फोन लावून त्यांच्याशी चर्चा केली. सर्वजण अनुकूल आहेत. फक्त मुद्दा हा आहे की ते म्हणतात नेतृत्व तुम्ही घ्या आणि मला वाटतं की आपण ते नेतृत्व तुर्तास घेऊ नये, आपण स्थापन करायला मदत करावी. नाही सगळे आहेत पण आपला प्रश्नच नाही किंवा राज्यात पत्रकार संघटनांचा महासंघ स्थापन करणार अशा पद्धतीचं हे करा, परंतु आपण त्याचं नेतृत्व या सगळे अध्यक्ष आपले मित्र आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आपलं काय आहे की आपल्याला आपलं कुणाशीही शत्रुत्व नाही, आपलं कुणाशीही स्पर्धा नाही. आपले सगळ्या संघटनांचे अध्यक्ष आपले मित्र आहेत. त्यामुळं त्या सगळ्यांच्या विचारानं आपण हे करू आणि तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं नेतृत्व आपणच घेऊ.
पण ते वेगळ्या पद्धतीनं घेऊ. आज आपण कॉन्सन्ट्रेशन कशावर करू? चंद्रकांत दादांनी जी अधिवेशनात घोषणा केली की बाबा पत्रकारांच्या मुलींच्या शिक्षणासाठी त्यांचं क्रीडा क्षेत्रात जर पत्रकारांच्या मुली नाव करू इच्छित असेल, त्यांच्यात गुणवत्ता असेल तर त्यांच्यासाठी विशेष मदत करण्यासाठी आणि पत्रकारांच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी ट्रस्ट स्थापन करा. त्या ट्रस्टसाठी सुरुवातीला जे काय 10-20 लाख रुपये लागतील ते मी देतो असं त्यांनी जाहीरच केलं. हां, आपण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू. तेही परवा मी ज्यावेळी आपला कार्यक्रम झाल्यानंतर मुंबईला गेलो त्या दिवशी संध्याकाळी चंद्रकांत दादांशी माझी मीटिंग झाली. त्यांनी पहिला प्रश्न हे केला, ट्रस्टच्या तयारीला लागला तर आणि जे काय पैसे लागतील ते मला सांगा, मी देतो. मी त्यांना म्हणलं, दादा आम्हाला पैसे नको, तुम्ही आम्हाला माणसं जोडून द्या किंवा CA जोडून द्या, त्याच्यासाठी जे काय टेक्निकल बाबी आहेत त्या जोडून द्या आणि समजा मुंबईत ऑफिस करायचं त्याला जागा आम्हाला तुम्ही टेम्पररी समजा भाड्याने जागा करायची, त्या भाड्याची तरतूद तुम्ही करा. अशा प्रकारचे मुद्दे त्यांच्याशी चर्चा झालेली. आपण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करतो. एक राज्य पातळीवरचा ट्रस्ट की ज्याच्यामध्ये अनेक पुढारी, मग पक्ष कुठलाही असेल की त्यात विश्वासाने पैसे देत राहतील आणि त्या पैशाचा चांगल्या पद्धतीनं आपण उपयोग करू शकू. अशा पद्धतीचा ट्रस्ट आपण अगोदर उभं करू. हे महासंघ असेल किंवा संघटनात्मक काम असेल, यातून आपल्या कुटुंबाच्या पदरात काहीही पडत नाही, यातून काहीही पडत नाही. काय उद्या तुम्हाला ॲक्रेडिटेशन मिळालं, काय उपयोग आहे त्याचा ॲक्रेडिटेशनचा? मंत्रालयात प्रवेश करण्याच्या पलीकडं ॲक्रेडिटेशनचा काहीही उपयोग नाही असं मी 2 वेळा ॲक्रेडिटेशन कमिटीचा चेअरमन राहिलेला असून मी म्हणतो. कारण त्याचं बेनिफिट जे पत्रकार म्हणून या समूहाला व्हायला पाहिजे तो होत नाही. तर आपण काम असं करू, भलेही सुरुवातीला वर्षाला आपण 50 कुटुंबाचं कल्याण करू. 50चं 500 व्हायला वेळ लागत नाही, परंतु हे 50 करताना जे कष्ट, विश्वास राज्यात आपल्याला निर्माण करावा लागेल, त्याच्यावर काम करू. आणि तुम्ही जे महासंघ म्हणतात त्याचं आपण करू, परंतु आपलं अल्टिमेट टार्गेट जे पुढचं असेल ते हा ट्रस्ट असेल. तर दादांनी त्या दिवशी क्लिअर सांगितलं की बाबा तुम्ही मुंबईत म्हणलं मुंबईत करा, ते म्हणे पुण्यात म्हणलं पुण्यात तुम्हाला जागा वगैरे. हां, आणि हे काम कन्स्ट्रक्टिव्ह आहे आणि या कामातून समाधान आणि खऱ्या अर्थानं पत्रकारांचा फायदा होणार. अडीअडचणी जरी केली तर त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करू. तर आज वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही एवढं लांबून आलात, राज्यभरातूनही आज सकाळपासून प्रचंड फोन म्हणजे पत्रकारांचे, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचे, अगदी सुनील तटकरेंपासून DY दादांपर्यंत